की एक महिला काय करू शकते याचं चुणूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली। अंदर की बातें, 3 MLA मेरे साथ है। रायगड लोकसभेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे व शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीतेंमध्ये लोकसभेचे घमासान पाहायला मिळणार आहे। काल महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांनी 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र दुहेरी लढतीत उडी घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी आज प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत अर्ज दाखल करण्यासाठी त्या दाखल झाल्या। यावेळी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा तालुका कार्यकारिणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले। यावेळी बोलताना कुमुदिनी चव्हाण यांनी मी कोणाची मते खाण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी उभी असल्याचे सूतवाच काढले। अंदर की बात है, 3 MLA मेरे साथ है असा गौप्यस्फोट पुन्हा त्यांनी केला। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेक म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुणूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली। पहिला बेरोजगारीचा मुद्दा असेल, कारण का माहिती आहे का, कोकणामध्ये ना अनेक प्रकारची सृष्टी अगदी निसर्ग आहे, खूप अगदी सुंदर प्रकारचा समुद्र आहे, परंतु बेरोजगारी मात्र खूप प्रमाणामध्ये आहे। म्हणूनच की काय बडोद्यामध्ये, पुण्यामध्ये, सुरतमध्ये आपली लोक तिकडे जातात, परंतु छोटे मोठे धंदे आहेत, छोटे आपल्याकडे असणारे आंब्याच्या बागा आहेत, काजू आहे, याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग होऊ शकतात। आपल्याकडे मासेमारी आहे, आपल्याकडे असणारा कोळी बांधव समाज आहे, त्यांच्यासाठी आपण छोटे उद्योग करू शकतो। अशा अनेक मुद्दे आहेत, परंतु आजचा माझा पहिला मुद्दा आहे तो बेरोजगारी। मला आव्हान मुळीच वाटत नाही। मी सावित्रीची लेक आहे, मी जिजाऊची लेक आहे, कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्री शक्ती ही अफाट असते, स्त्री कधीच हरत नाही, स्त्री आहे म्हणून हे जग आहे। आणि आव्हान अजूनही या कारणासाठी मला वाटतं का आव्हान नाही आहे, मी मागे नेहमी सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे, कोणाची मतं घेण्यासाठी, कोणाला हरवण्यासाठी, अशासाठी नाही आहे। आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल, अंदर की बातें, 3 MLA मेरे साथ है। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।